ओके, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आजच्या आपल्या क्लासमध्ये. आज आपण बघणार आहोत मनी रेकी कॉल कसा करायचा आहे. रेकी कॉलिंग म्हणजे काय? ओके. रेकी कॉलिंग केल्यानंतर आपले मॅजिक सिम्बॉल्स कसे वापरायचे, हा आजचा आपला पहिला आपण काही वेळात हे शिकूयात. सो रेकी कॉलिंग म्हणजे काय की आवाहन करायचे रेकीला. ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे जी सगळीकडे अस्तित्वात आहे, तिला वापरण्यासाठी आपल्या शरीरामध्ये तिला धारण करायचंय. ओके. लक्षात येत आहे. सो जेव्हा आपल्या घरी काही फंक्शन असतं, त्या फंक्शनच्या वेळेला आपण आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना फोन करून बोलवतो, कॉल करून बोलवतो की आमच्याकडे हे हे आहे, तर तुम्ही नक्की या, नक्की या. वेळ सांगतो, लोकेशन सांगतो, बरोबर. तरच ती व्यक्ती आपल्या घरापर्यंत येणार आहे. लक्षात येत आहे. त्याच्याशिवाय कोणी आपल्याला आपल्या घरी येणार नाहीये जर आपण कॉल केला नाही कोणाला तर. त्याचप्रमाणे जेव्हा आपण रेकीच्या प्रॅक्टिसला बसतो, तर रेकीला आधी आवाहन करायचंय, तर त्याच्यासाठी काही स्पेसिफिक प्रार्थना आहे. ती आधी प्रार्थना मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मग आपण सगळे मिळून आधी रेकीला कॉल करणार आहोत. रेकीला कॉल करणार आहोत, रेकीला फील करणार आहोत, त्या ऊर्जेला फील करणार आहोत. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक सिम्बॉल शिकवणार आहे. ते सिम्बॉल आपण वापरून ती ऊर्जा कशी वापरायची हे आज शिकणार आहोत. ओके. चला, प्रत्येकाने आपले डोळे मिटा. जमल्यास पाणी पिऊन बसा, थोडंसं पाणी प्या. घोटभर पाणी प्यायचं प्रत्येक वेळेला. लक्षात ठेवा, मेडिटेशनला बसताना, कुठलीही साधना, जप करताना, रेकी करताना तुम्हाला पाणी पिऊन बसायचं आहे. ठीक आहे. पाय डायरेक्ट जमिनीवर ठेवायचे नाहीयेत. पायाच्या खाली काहीतरी उशी, सॉरी, काहीतरी पांघरूण, बसणी, काहीतरी घ्या. आणि छान ताठ बसायचंय आपल्याला. स्लाउच पोझिशनवर नाही बसायचं. ओके. पहिल्यांदाच आपण करतोय. तुमची एकदा प्रॅक्टिस झाली ना की तुम्ही झोपून सुद्धा रेकी करू शकता. पण सुरुवातीचे 21 दिवस आपल्याला ताठ बसून व्यवस्थित रेकी कॉल करूनच रेकी करायची आहे. मनी रेकी तुम्ही झोपेत करू शकता, झोपल्या झोपल्या करू शकता, गाडी चालवताना करू शकता, ट्रॅव्हलिंग करताना करू शकता. मनी रेकी करायला काहीही काय म्हणतो ना, अडथळे नाहीयेत. पिरियड्स चालू असताना तुम्ही मनी रेकी करू शकता. बसले का सगळे ताठ? पाणी प्या एक घोट आणि बसा. चलो, सगळ्यांनी हात जोडूया. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करूया. फोकस करा, फोकस करा. डीप ब्रीथ इन, स्लोली ब्रीथ आउट. डीप ब्रीथ इन and slowly breathe out. ध्यान लावा, प्रयत्न करा. पूर्ण मन एकाग्र, स्वतःच्या श्वासावर मन एकाग्र करा. हात जोडलेले हवेत. आणि आता माझ्या मागे प्रार्थना मागूयात. मी स्वतःची आभारी आहे. मी माझं शरीर, माझी सात चक्र आणि माझं आभा मंडल यांची आभारी आहे. मी माझे आई वडील, माझे गुरुजन आणि समस्त ईश्वरीय शक्तींचे आभारी आहे. मी श्री गजानन, श्री विष्णू आणि लक्ष्मी आणि कुबेर देवता यांचे आभारी आहे. आता तुमच्या डोळ्यासमोर लक्ष्मी मातेची एक छानसा फोटो आणा. कमळावर बसलेली लक्ष्मी माता. हे श्री लक्ष्मी देवी, मनिरेकीची प्रॅक्टिस करण्यासाठी माझ्या सात चक्रांमध्ये तुझ्या ऊर्जांना स्थिर कर. इमॅजिन करा, लक्ष्मी देवीच्या हातातून एक ऊर्जेचा प्रवाह, एक प्रकाशाचा प्रवाह तुमच्या अंगावर पडतोय. तुमच्या सहस्त्रार चक्रावर तो ऊर्जेचा प्रवाह येऊन पडतोय. इमॅजिन करा.
जसं आपण शॉवरनी पाणी अंगावर घेतो त्याप्रमाणे त्या प्रकाशाचा, त्या ऊर्जेचा शॉवर तुमच्या अंगावर पडतोय. लक्ष्मी देवीच्या फोटोमधून एक खूप सुंदर पॉझिटिव्ह पांढरी शुभ्र गोल्डन कलरची अशी ऊर्जा तुमच्या अंगावर येऊन कोसळती आहे. तुम्हाला काहीतरी फील होईल. अचानक टेम्परेचर डिफरन्स जाणवू शकतो. एखाद्या वेळेला अंगावर काटे येऊ शकतात, शहारे येऊ शकतात, काही लोकांच्या डोळ्यातून पाणी येऊ शकतं. जस्ट इमॅजिन. आता इमॅजिन करा, ही जी ऊर्जा आहे तुमच्या सहस्त्रार चक्रामधून तुमच्या खाली खाली अजून खाली सगळ्या चक्रांपर्यंत ही ऊर्जा गेलेली आहे. थर्ड आय चक्रामधून, थ्रोट चक्रामधून खाली येऊन तुमच्या हातांमधून तुमच्या दोन्ही पाम चक्रामध्ये ही ऊर्जा आली. आता तुम्ही जे हात जोडलेले आहेत ते हात थोडेसे लांब करा. 1 इंच, जास्त नाही. हे हात थोडेसे लांब करा, 1 इंच भर लांब करा. आपल्याला हात एकमेकांच्या समोर ठेवायचे आहेत. दोन्ही पंजे एकमेकांच्या समोर हवेत. आणि फक्त या ऊर्जेला सांगा, हे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांनो माझ्या हातातून प्रवाहित व्हा. हे ब्रह्मांडीय ऊर्जांनो, हे रेखी ऊर्जांनो माझ्या हातातून प्रवाहित व्हा. दोन्ही हात एकमेकांसमोर ठेवायचे. आणि आता आपल्या हातामध्ये काय जाणवत आहे त्या ऊर्जेला फील करा. काही जणांना जड जाणवेल, काही जणांना गरम जाणवेल, काही जणांना मुंग्या येतील. प्रत्येकाला वेगळं सेन्सेशन येणार आहे. आता आपले दोन्ही हात थोडेसे लांब, थोडेसे जवळ, थोडासा हलवायचा प्रयत्न करा हातांना. हलवताना तुम्हाला काहीतरी वेगळं फिलिंग जाणवणार आहे. तुमच्या हातामध्ये काहीतरी न दिसणार असं सूक्ष्म ऊर्जा उपस्थित झालेली आहे. त्या ऊर्जेला फील करा. व्हेरी गुड. पद्मजा मॅडमचे हात छान हलत आहेत. स्वाती मॅडमच्या हातांना खूप छान जाणवतंय. अंकिता मॅडम छान. राजश्री मॅडम छान. व्हेरी गुड. मला ज्यांचे हात दिसत आहेत त्यांचं मी सांगू शकते. Vivo T3 Ultra. व्हेरी गुड. छान. अभि डापळे डापळे मॅडम, तुमचे हात एकमेकांच्या समोर ठेवा. हा, एकमेकांच्या समोर ठेवा आणि थोडेसे अंतर ठेवा हातांमध्ये. ओके, आता दोन्ही हात एकमेकांना जोडायचेत. एकमेकांना घर्षण करायचंय, रब करायचंय एकमेकांवर. आणि आपल्या डोळ्यांवर ती ऊर्जा घ्यायची आहे. आणि अतिशय अलगद आपले डोळे उघडायचे आहेत. हे खूप छान. आता मला सांगा की कोणाकोणाला काय काय फील झालं. अगदी पहिल्यापासून की आपण लक्ष्मी मातेला आवाहन केलं, त्यांच्या ऊर्जा आपल्यापर्यंत ज्या पोहोचल्या, कोणाला फील झाल्या का? ज्या नवीन लोक आहेत, जे जुने लोक ऑलरेडी प्रॅक्टिस करतात मनी रेकीची माझ्या क्लासमधले, त्यांनी हँड रेज नका करू. जे नवीन आहेत, पहिल्यांदा ज्यांनी हे फिलिंग अनुभवलेलं आहे. सुनीता मॅडम तुम्हाला अनम्यूट करा. जाणवलं जेव्हा ते तुम्ही सांगितलं ना, लक्ष्मी तुमच्या वर्षा वगैरे मॅडमचा आवाज म्यूट झाला, मला काही ऐकू येत नाहीये मॅडम. करते तेव्हा हातामध्ये एकदम असं होलं ते. थँक्यू. छान छान. व्हेरी गुड. ओके, अजून कोण? एनीबडी एल्स?
कोणाला अनुभव शेअर करायचा आहे? श्वेता मॅडम बोला. मॅम, जसं तुम्ही प्रार्थना करायला सांगितलं, तर खरंच लक्ष्मीचं भले छोटं स्वरूप आलं, पण आला स्वरूप डोळ्यासमोर कमळात बसलेली. आणि मॅग्नेटिक फील झालं आहे, म्हणजे हात जड झालेले. व्हेरी गुड. आणि हात ऍक्च्युली होते समोरासमोर, असेच समोरासमोर होते. पण ते असे फील होत होते की हात असा वर इथे जातोय किंवा इथे जातोय. त्याच्यामुळे मी डोळे उघडून बघत होती की पण हात होते समोरासमोर असं. गुड. हात जे फिरतात ना, जे हात काही लोकांचे लांब जातात, काही लोकांचे गोल गोल नाही नाही. फिरतात, हा, काही हा. लोकांचे वर खाली जातात. तर ही ती ऊर्जा असते जी आपल्या हातातून बाहेर यायला लागते आणि ती तिथे टिकू नाही शकत, म्हणून आपले हात पुढे मागे हलतात. ते होत होते असे, मला असं वाटतं की माझा हात असा होतोय, पण ऍक्च्युअल हात होता असाच. म्हणून मी ओके. सारखी बघते की अरे हात तर असाच आहे, पण मला असं फील होतंय, बरोबर असं बरोबर. वर खाली फील होतो असं. असं काही ॲबनॉर्मल सेन्सेशन्स आपल्याला जाणवतात आणि विच इज ओके. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काहीतरी वेगळं फील होतं. ठीक आहे. चलो ठीक आहे. ओके, सो आता जाऊयात पुढे. आपण आता काय केलं? आपण आता लक्ष्मी देवींना आवाहन केलं. हे बघा, आपण भले लक्ष्मी देवींना काही होम हवन करून बोलवलं नाही, आपल्या काही पंडितांकडून पूजा करून बोलवलं नाही, पण ती जिथेही आहे कुठे, ती लक्ष्मी देवी आत्ता जिथेही आहे, लक्ष्मी लोकात असेल, धरणी लोकात असेल, जिथेही ती आहे तिथून ती आपल्याला ती व्हायब्रेशन्स, ती ऊर्जा पाठवत असते. ओके. सो जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो ना की म्हणजे त्या ऊर्जेला जेव्हा आपण सांगतो की अ, माझ्यासाठी हे काम कर, तेव्हा ती काम करायला सुरुवात करते. प्रॉब्लेम काय होतो सांगते, जेव्हा आपल्या लाईफमध्ये खूप अडथळे असतील, ब्लॉकेजेस खूप असतील, निगेटिव्ह एनर्जी खूप असेल, तेव्हा ही ऊर्जा म्हणावी तेवढी त्याचा इम्पॅक्ट दाखवू नाही शकत. आता आपण फक्त हातामध्ये ती फील केली, पण जेव्हा आपण ही हात असे ठेवून त्या स्पेसिफिक कारणासाठी ती ऊर्जा पाठवतो, ती ऊर्जा त्याचं त्याचं काम करायला लागते. पण जर त्या कामामध्ये असलेले अडथळे जास्त असतील, प्रॉब्लेम्स जास्त असतील, निगेटिव्ह एनर्जी जास्त असेल, ठीक आहे, ब्लॉकेजेस जे काल आपण शिकलो, ब्लॉकेजेस जास्त असतील, तर त्याला काम करायला थोडा वेळ लागतो. आता एका हीलरच्या साठी जर तुम्ही रोज प्रॅक्टिस करत असाल, जर तुम्ही रोज लक्ष्मीला आवाहन करत असाल, बाकीची त्यांची काही लक्ष्मीची साधना करत असाल, तर ही एनर्जी तुमची खूप वाढते. ठीक आहे. म्हणजे मी फक्त काही काही गोष्टी क्लिअर का करते, लोक म्हणतात मी आठवडाभर प्रॅक्टिस करते, 1 महिना प्रॅक्टिस करते, 2 महिने प्रॅक्टिस करते, माझं काम होत नाहीये. बरोबर. तर मी त्यांना हेच सांगते की कन्सिस्टन्सी ठेवा, तुमच्या मार्गातले अडथळे जास्त आहेत त्यामुळे वेळ जास्त लागतोय, आणि तुमची साधना वाढवा. जे काही आपण बीजमंत्र म्हणतोय, लक्ष्मीचा बीजमंत्र म्हणतोय, किंवा कुठलाही जप जो तुम्ही म्हणताय, ती साधना तुम्हाला वाढवायची आहे. कारण का, जेव्हा तुम्ही एखादा जप करता, जो आपण श्रीमब्रिजीचा जप मी क्लासमध्ये घेते आता, सेकंड लेवल पासून आपण क्लासमध्ये 10 मिनिटं तो जप करतो रोज. कारण का, जेव्हा सगळे लोक मिळून जप करतात, त्याचा इम्पॅक्ट खूप वेगळा असतो. आणि तुमचं ते त्या क्लासच्या निमित्ताने का होईना, तो प्रॉपर 108 वेळचा तो जप होतो. ओके. मनी रेकी प्रेयर मी आत्ता परत सांगणार आहे, तुम्ही लिहून घ्या. ग्रुपवर मी नाही पाठवणार, आत्ता तुम्ही क्लासमध्ये लिहून घ्या. ठीक आहे. सो पहिली गोष्ट म्हणजे, पहिल्यांदा आपल्याला आभार मानायचे, प्रत्येक गोष्टीला आपल्याला थँक्यू म्हणायचंय. सो मी स्वतःची आभारी आहे. थँक्स टू मायसेल्फ. तुम्हाला इंग्लिश कम्फर्टेबल असेल तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता. मी दोन्हीमध्ये, कारण का मी जेव्हा शिकले तेव्हा मी इंग्लिशमध्ये शिकले, क्लाससाठी मी ते मराठीमध्ये कन्वर्ट केलं. थँक्स टू मायसेल्फ. मी स्वतःची आभारी आहे. मी माझं शरीर, मन, 7 चक्र आणि आभामंडलाची आभारी आहे. ओके. मी परत एकदा रिपीट करते. थँक्स टू माय सेल्फ. मी स्वतःची आभारी आहे. मी माझं शरीर, मन, 7 चक्र आणि आभामंडलाची आभारी आहे. ओके. मग त्याच्यानंतर सगळ्यात बेसिक, मी माझे आई वडिलांची आभारी आहे की ज्यांनी मला या दुनियेत आणलं. मी माझ्या आई वडिलांची आभारी आहे. मी माझ्या गुरूंची आभारी आहे. इथे तुम्हाला डोळ्यासमोर तुमचे प्रत्येक गुरु, ज्यांनी तुम्हाला आतापर्यंत शिकवून एवढं मोठं केलेलं आहे, जे तुम्हाला सगळ्यात हृदयाच्या जवळ आहेत, अशा कुठल्याही गुरूंची तुम्ही फोटो आणा.
मी माझ्या गुरूंचे आभारी आहे. मी ईश्वरीय शक्तींचे आभारी आहे. जेही काही ईश्वरीय शक्ती मला मदत करतायत त्या सर्व शक्तींचे मी आभारी आहे. ओके. ह्याच्यानंतरचा मेन आहे की गजानन, विष्णू आणि लक्ष्मी आणि कुबेर देवता हे आपल्या मनी हिशोबाने इम्पॉर्टंट आहे. मी श्री गजाननांचे आभारी आहे, विष्णू आणि लक्ष्मी देवींचे आभारी आहे आणि कुबेर देवतेचे आभारी आहे. त्याच्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक लक्ष्मीचा सुंदर फोटो आणायचा आहे. हळूहळू प्रॅक्टिसने तुम्हाला जमेल. लक्ष्मीचा फोटो आधी बघा, थोडा एखादा सुंदर असा लक्ष्मीचा वॉलपेपर तुमच्या मोबाईलला लावून ठेवा. कारण का जी गोष्ट तुम्ही बघता सारखी तीच तुमच्या सबकॉन्शियस मध्ये फीड होणार आहे. ठीक आहे. सो तुमच्या वॉलपेपरला जर लक्ष्मी देवीचा फोटो असेल तर कुठेतरी तुमच्या सबकॉन्शियस मध्ये हे फीड होतं की ओके, तिची माझ्यावर कृपा आहे, माझ्या सोबत आहे. लक्ष्मी देवी नेहमी माझ्या सोबत आहे. माझं सगळं बोलणं ती ऐकतीये, माझ्या प्रत्येक गोष्टीला तथास्तु म्हणतीये. जेव्हा तुमच्या सबकॉन्शियस मध्ये हे फीड होतं त्यावेळेला ती ऊर्जा खूप फास्ट काम करते, खूप इफेक्टिव्हली काम करते. येत आहे लक्षात? सो सगळेजण वॉलपेपरला लक्ष्मीचा फोटो लावणार आहेत. मी माझ्या लॅपटॉपला लावलेला आहे, माझ्या वॉलपेपरला लावलेला आहे. सगळीकडे माझ्याकडे लक्ष्मी देवीच आहेत. हे बघा, दाखवू का तुम्हाला? लक्ष्मी देवी माझ्या मोबाईल पण वरती पण आहे, माझ्या लॅपटॉप वरती पण आहे, जिथेही मला जमेल. सो प्रत्येक वेळेला आपण जेव्हा हात लावतो तेव्हा ते लक्ष्मीच्या पावलांना हात लावल्याचा फील येतो मला. सो ही झाली आपली मनीरेखेची प्रार्थना. परत सांगायची का लिहून घेतली का सगळ्यांनी? मॅग्नेटिक मॅग्नेटिक ओके. प्रकाश जाणवला. लिहून घेतली सगळ्यांनी? परत एकदा सांगू का नको सांगू? सांगा बरं पटकन. झाली. व्हेरी गुड. ओके. चलो आता लेट मी शेअर. आता जे मी सिम्बॉल सांगतेय ते ऍक्च्युली एंजेलिक सिम्बॉल आहे. ठीक आहे. पण मनीरेकीच्या बेसिक लेवलमध्ये प्रॉस्पेरिटी सिम्बॉल वापरलं जातं. ठीक आहे. एंजल सिम्बॉल्स म्हणजे काय असतात? जे एंजल प्रॅक्टिशनर्स होते ते एंजल प्रॅक्टिशनर्सने जेव्हा मेडिटेशनला बसले आणि त्यांना प्रॉस्पेरिटी, मनी रिलेटेड फायनान्शियल ग्रोथ अपेक्षित होती त्यावेळेला त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मेडिटेशनच्या फेजमध्ये, थर्ड आय मध्ये त्यांना हे स्पेसिफिक सिम्बल्स आले. त्यांची प्रॅक्टिस भरपूर होती त्याच्यामुळे डिरेक्टली त्यांच्या थर्ड आय मध्ये त्यांना इंट्युशन झालं आणि डोळे मिटून त्यांना जे सिम्बॉल्स दिसले ते त्यांनी पेपर आउट केले. त्याला आपण झीबू सिम्बॉल्स म्हणतो. ओके. असे 88 प्रकारचे झीबू सिम्बल्स आहेत. आज आपण फक्त एक जे की मनी रेखीमध्ये लेवल 1 मध्ये आपण वापरतो ते मनी रेखीचं सिम्बल आहे प्रॉस्पेरिटी सिम्बल. लेट मी शेअर द स्क्रीन. काढायचं कसं त्याची वेगळी पद्धत आहे, वापरायचं कसं त्याचीही पद्धत आहे. मी सगळं सांगणार आहे. प्लीज रिपीट. ओके. आजचं रेकॉर्डिंग मिळणार आहे. आपण रेकॉर्डिंग तर रोज देतोय त्यामुळे काहीच प्रश्न आहे त्यांचा. सगळ्यांना माझा स्क्रीन दिसतोय? फाईन. आता बघा माझा कर्सर बघा. डाव्या बाजूकडून चालू करायचंय. हम्म. स्क्रीनच्या डाव्या बाजूतून चालू करायचंय. इथून डावा हात आपला आहे आणि स्क्रीनचा डावा बाजू. ओके. सो इथून मी चालू केलं. पहिल्यांदा आपण उलटा ए काढायचा आहे. ओके. त्याच्यानंतर नागमोडी 1, 2 अँड लास्ट जो तो 3 आहे तो पूर्ण नाही करायचो, तो आतमध्ये आपल्याला वळवायचा आहे. जसा रांगोळ्यांमध्ये बघा नागमोडी रांगोळी रांगोळी आपण काढतो. तर सुरुवात करायचं आहे ए पासून. कुठेही मध्ये कट करायचं नाहीये, पेन उचलायचा नाहीये कुठेही. ओके. तुमच्या वही पेन मध्ये आता 3-4 वेळेला प्रॅक्टिस करा कारण का हे आपण ऍक्टिव्हेट करणार आहोत आता. सो पहिल्यांदा एक उलटा ए काढायचा आहे आणि एच्या एंडला नागमोडी असा नागोबा वरती चाललाय आणि एंडला त्याला आतमध्ये होल करायचा आहे. ह्याला प्रॉस्पेरिटी सिंबल म्हणतात. काय म्हणतात? प्रॉस्पेरिटी सिंबल. जे लोक वही पेन घेऊन बसलेत त्यांनी आपल्या वहीमध्ये हे 3-4 वेळेला ड्रॉ करा.
आणि त्यातल्या त्यात जो चांगला झालेला असेल ड्रॉ त्याला सर्कल करा. दिसतोय मला श्वेता मॅडम. थोडा मोठा ड्रॉ करा ना. म्हणजे तो बरोबर आहे, आत्ता ऍक्टिव्हेशन साठी थोडा मोठा ड्रॉ करा. ओके. बरोबर. विवो. विवो T3. तुमचं नाव काय आहे मॅडम? इथे विवो T3 येत आहे, मी तुम्हाला त्याच नावाने म्हणेन. सो मला तुमचं दिसत नाहीये, थोडं जवळ आणा. स्क्रीनच्या थोडं जवळ आणा. बरोबर, व्हेरी गुड मनीषा मॅडम, बरोबर. अंकिता मॅडम बरोबर. विवो मॅडम बरोबर. सुनीता मॅडम बरोबर. ठीक आहे, चलो आता आपल्याला काय करायचंय? बरोबर, श्वेता मॅडम बरोबर. ही दोन बोटं घ्यायची आहेत. माझी बोटं दिसत आहेत का? मधलं बोट आणि त्याच्या शेजारचं बोट, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर, ही दोन बोटं अशी घ्यायची आहेत आपल्याला. आणि आपल्या वहीमध्ये 3 वेळाला, वही तुमची आता फॉर एक्झाम्पल हे वहीमध्ये तुम्ही काढलेलं आहे, तर वहीमध्ये तुम्हाला 3 वेळाला त्याच्यावरून हात फिरवायचा आहे. आणि मनात म्हणायचं आहे ऍक्टिव्हेट ऍक्टिव्हेट ऍक्टिव्हेट. 3 वेळाला हात फिरवा त्याच्यावर आणि ऍक्टिव्हेट ऍक्टिव्हेट ऍक्टिव्हेट. ओके. असं आपल्याला ह्याला 3दा ऍक्टिव्हेशन करायचंय. केलं सगळ्यांनी 3दा ऍक्टिव्हेशन? आता आपल्या एअर ड्रॉ करायचा आहे. एअर ड्रॉ म्हणजे हवेमध्ये ड्रॉ करायचा आहे. एक एकदा करा ऍक्टिव्हेट ऍक्टिव्हेट ऍक्टिव्हेट. प्रॉस्पेरिटी प्रॉस्पेरिटी प्रॉस्पेरिटी. स्वतःकडे घ्या. तिसऱ्यांदा करताना थोडं जास्त फोकस नाही करा आणि काहीतरी वेगळं फील होत आहे का बघा. काही एनर्जी, काही वेगळे वाईब्स. स्वतःकडे घ्यायचंय आपल्याला, स्वतःकडे घ्यायचं. हवेत ड्रॉ करताना जरी तो चुकला तरी चालतो कधी कधी. मनामध्ये असताना तुमचा जो डोळे मिटल्यावर जो सिम्बॉल येतो तुमच्या समोर, तो बरोबर पाहिजे. झालं? ओके. स्वतःमध्ये जेव्हा तो सिम्बॉल आपण घेतो त्यावेळेला काही काही वेगळं काही जाणवलं? एनिथिंग? जेव्हा तो सिम्बॉल आपण स्वतःकडे खेचून घेतो त्यावेळेला काही वेगळं जाणवलं का? एनिबडी जे आहेत, जे प्रॅक्टिस जे करतायत. आता ही वापरायची पद्धत सांगते, ठीक आहे? हे बघा, पहिली गोष्ट म्हणजे प्रॉस्पेरिटी सिम्बॉल नावानेच आपल्याला कळतं की प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी. मराठीत प्रॉस्पेरिटीचा अर्थ जर मराठीत बघितला तर समृद्धी. सो वर्क कसं होतं, हे सगळे सिम्बल्स वर्क कसे होतात सांगते. आपण जे लिहितो ना, नाव लिहितो, आपण जे बोलतो, आपण जे वाचतो, त्या प्रत्येक गोष्टीला व्हायब्रेशन्स आहेत. ओके. म्हणजे असे असे वेव्हलेंथ मध्ये जर आपण फिजिक्सच्या हिशोबाने बघितलं तर त्याला व्हायब्रेशन्स आहेत. आपली जेव्हा भरपूर आपल्याकडे पैसा अडका, मनाप्रमाणे समृद्ध आपण जेव्हा होतो, आपल्याकडे भरपूर पैसा, आपल्याला हव्या त्या गोष्टी आपण विकत घेऊ शकतो, जेव्हा आपण मनातून सॅटिस्फाईड होतो, ती समृद्धीची अवस्था असते. त्या समृद्धीच्या अवस्थेमध्ये आपले व्हायब्रेशन्स काय असणार आहेत? हे सेम व्हायब्रेशन्स ह्या
सिम्बॉलचे असतात. लक्षात येत आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही लो व्हायब्रेशन्सला आहात, पण तुम्ही हा सिम्बॉल जेव्हा वापरता त्या सिम्बॉल मधून जे व्हायब्रेशन्स येतात ते त्या समृद्धीच्या लेवलचे व्हायब्रेशन्स आहेत. त्यामुळे आपोआप तुम्हाला तुमची व्हायब्रेशन्स वाढवायला हे सिम्बॉल मदत करतं. लक्षात येत आहे? कन्सेप्ट क्लिअर आहेत? कारण का लोक मला विचारतात, अहो मॅडम सायन्सच्या जमान्यात असं एखादा सिम्बॉल काढून थोडी ना काही होणार आहे, किंवा एखादा हिलिंग कोड मी लिहायला सांगते, हिलिंग कोड लिहून खरंच काही होणार आहे का? कारण का त्या गोष्टी व्हायब्रेशन्सशी रिलेटेड आहेत. क्वांटम फिजिक्स जे की दिसत नाही, सूक्ष्म जगताशी ते रिलेटेड आहेत. त्यामुळे त्याचा फायदा होतो. प्रॉस्पेरिटी सिम्बॉल आपल्याला जे व्हायब्रेशन्स देतं ते समृद्धीच्या प्रॉस्पेरिटीच्या व्हायब्रेशन्स आपल्याला मिळतात. त्यामुळे रोज अंघोळ केल्यानंतर हे सिंबल वापरायचे कसे? अंघोळ केल्यानंतर आपला ऑरा क्लीन होतो पाण्याने. ओके. सो जेव्हा आपला ऑरा क्लीन होईल, आपल्या ऑरामध्ये आपल्याला हे सिंबल काढायचंय आणि स्वतःमध्ये घ्यायचंय. ओके. एक मिनिट थांबा. ओके. सो मी कुठे होते? सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपली ऑरा क्लीन होते. जेव्हा आपली ऑरा क्लीन होते त्याच्यानंतर आपल्याला हा एअर ड्रॉ करायचा आहे आणि स्वतःमध्ये घ्यायचा आहे. आपल्या ऑरामध्ये त्याला ड्रॉ करायचा आहे. ओके. सो आपोआप आपल्या ऑरामध्ये हाय व्हायब्रेशन, प्रॉस्पेरिटीचे व्हायब्रेशन्स राहणार आहेत. दुसरी गोष्ट, आपण आपल्या जे पाणी आहे ते पाणी ह्या सिम्बलवर चार्ज करून पाणी पिऊ शकतो. ठीक आहे. काचेचा एखादा काचेचा ग्लास घ्यायचा आहे किंवा मोठा तुमच्याकडे जग असेल काचेचं, कुठलंही काचेचं भांडं घ्यायचंय ज्याच्यामध्ये आपण पाणी भरणार आहोत, आणि एखाद्या पेपरवर प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल काढायचा आहे आणि त्याच्यावर ते काचेचं आपला जग किंवा ग्लास किंवा बाटली ठेवायची, आणि एक ओव्हरनाईट रात्रभर किंवा ऍटलीस्ट 2 तास तरी त्याला चार्ज होऊन द्यायचं त्या सिम्बॉलच्या व्हायब्रेशन्सने, आणि ते पाणी प्यायचंय. जेव्हा तुम्ही चार्ज केलेलं पाणी पिता आपोआप तुमचे विचार प्रॉस्पेरिटीमय होतात, समृद्ध तुमचे विचार बदलतात. लक्षात येत आहे? अजून एक, तुम्ही उशीखाली ठेवू शकता. फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती आहे तुमच्या घरातला मेन जे कर्ते पुरुष असतात, जर त्यांच्या डोक्यात खूप निगेटिव्हिटी, फायनान्शियल ब्लॉकेजेस येत असतील, तर तुम्ही प्रॉस्पेरिटी सिम्बॉल काढा ग्रीन पेननी. ह्याचा कलर ग्रीन आहे. सो ग्रीन पेननी आपल्याला प्रॉस्पेरिटी सिम्बॉल काढायचा आहे आणि तो उशीमध्ये ठेवायचा आहे रात्री झोपताना. या प्रॉस्पेरिटीचे सिम्बॉलचा खूप फायदा असा होतो की तुमचे विचार बदलतात, तुमचे व्हायब्रेशन्स बदलतात, आणि आपोआप नवनवीन संधी, प्रॉस्पेरिटी तुमच्यापर्यंत यायला लागते. ओके. ह्याच्यामध्ये काही शंका? जे आता मी शिकवलंय त्याच्यामध्ये काही शंका? स्वतःकडे असं घ्यायचं. हे बघा इथे काढलं ना की असं स्वतःकडे घ्यायचं. जेव्हा तुम्ही बाहेर ढकलता ना तेव्हा तुम्ही ते सगळीकडे म्हणजे तुमच्या सराउंडिंग मध्ये ढकलता. स्वतःकडे घ्यायचं. ठीक आहे. ओके. वापरायचं कसं आहे ह्याच्याबद्दल कोणाला काही शंका? एनिबडी? आता या प्रॉस्पेरिटीची सिम्बॉलची ताकद तुम्हाला जर आता बघायची असेल तर आपण परत बघू शकतो. आपल्याला काय करायचंय? हे बघा, दोन्ही हात रब करा. ठीक आहे. असे ठेवा. ओके. आता उजव्या हाताने डाव्या हाताच्या इथे पाम चक्रावर प्रॉस्पेरिटी सिम्बॉल काढा. प्रॉस्पेरिटी, प्रॉस्पेरिटी, प्रॉस्पेरिटी. स्टेबल करा. स्टेबल, स्टेबल, स्टेबल. ओके. एकदाच काढा. आता डाव्या हाताने उजव्या हाताच्या पाम चक्रावर प्रॉस्पेरिटी, प्रॉस्पेरिटी, प्रॉस्पेरिटी. स्टेबल. आता तुमच्या हातामधले व्हायब्रेशन्स बघा. तुमच्या हातामध्ये काय व्हायब्रेशन्स आहेत? आता डोळे मिटा आणि पुन्हा प्रॉस्पेरिटीच्या साईनला आठवा. डोळे मिटून तुमच्या थर्ड आयने पुन्हा एकदा प्रॉस्पेरिटीच्या साईनला आठवा.
तुमच्या हातामध्ये काय डिफरन्स येतोय ते बघा. प्रत्येकाने डोळे मिटून डोळ्या म्हणजे थर्ड आयनी आपल्या प्रॉस्पेरिटीचं साईन फक्त आठवा. ग्रीन कलर मध्ये आठवा आणि त्याच्या व्हायब्रेशन्सना तुमच्या हातामध्ये फील करा. खूप सूक्ष्म लेवलला आहे पण तुम्हाला नक्की काहीतरी जाणवेल. आणि तुम्हाला जर फील झालं असेल काय वेगळं काहीतरी वेगळं फिलिंग येतात जर तुम्हाला ओके असेल तर ते स्वतःकडे घ्या. त्याचे व्हायब्रेशन्स आहेत ते स्वतःकडे घ्या आणि डोळे उघडले. ओके. सो आता आम्हाला सांगा, आधी आपण जेव्हा केलं होतं तेव्हाचे मॅग्नेटिझम, तेव्हाचं एनर्जी आणि जेव्हा प्रॉस्पेरिटी साईन त्याच्यात टाकला आणि तेव्हाची एनर्जी, ह्याच्यामध्ये डिफरन्स होता का? कोणाकोणाला जाणवला? पद्मजा मॅडम हो हो म्हणतायत, ऋतुजा मॅडम हो म्हणतायत, सुरेखा मॅडम म्हणतायत हो, मनीषा मॅडम पण हो म्हणतायत. ओके. बोला मॅडम विवो. अनम्यूट करा बरं तुम्हाला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. हा, मला जाणवलं आता आता जेव्हा तुम्ही प्रॉस्पेरिटी हातावर हे करायला लागली तर जड वाटली, अगदी काहीतरी हातामध्ये आहे असं जाणवलं. येस येस, कारण का त्या प्रत्येक सिंबलचा, प्रॉस्पेरिटी सिंबल हे आपलं बेसिक सिंबल आहे. प्रत्येक सिंबलची ऊर्जा वेगळी असते, त्याचे व्हायब्रेशन्स वेगळे असतात. त्यामुळे ऍटलिस्ट हे एक सिंबल जरी तुम्ही रोज वापरायला सुरुवात केली तरी हळूहळू तुमच्या लाईफमध्ये खूप फरक जाणवायला लागेल. तुमच्या मनामध्ये आपोआपच समाधान यायला लागेल. तुम्ही खूप हॅपी फील करायला लागलात की माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. भले आता परिस्थिती, ऍक्च्युअल पैसे जास्त येत नसतील पण मनातून तुम्ही श्रीमंत व्हायला लागाल आणि मनातून श्रीमंत होणं आधी महत्वाचे, तरच ऍक्च्युअल श्रीमंत होणार होता. आपण मनातून दुःखी राहिलो, आपल्या मनातले विचार जर असे राहिले की माझ्याकडे आय एम नॉट इनफ, माझ्याकडे नाहीये जे काय माझ्याकडे आहेत, मला अजून हवंय अजून हवंय अजून हवंय, ह्याला आपण हाव म्हणतो. आपल्याला ती थांबवायची आहे आणि आधी इथून आतून आपल्याला प्रॉस्परस व्हायचंय, समृद्ध व्हायचंय, तरच आपल्याला बाहेरची समृद्धी अट्रॅक्ट होणार. ओके. लक्षात येत आहे? त्याच्या मागचं सायन्स लक्षात येत आहे? गुड. चलो आता पुढे जाऊयात. आता मी थोडीशी आपल्या पुढच्या लेवलच्या क्लासबद्दल माहिती देते. एक मिनिट थांबा. हम्म. तो आपल्या क्लासचे सगळे डिटेल्स आता मी देणार आहे. जे लोकांना पुढे क्लास करायचा आहे त्यांनी नीट लक्ष द्या. ओके. कारण का मला पर्सनल वरती मेसेज येतात, कॉल येतात. ओके. चलो, सो मनी रेकी लेवल 2 हे झाल्यानंतर आपण सगळ्यांचे क्वेश्चन्स घेणार आहोत. कोणाला असेल तर तुम्ही नंतर हँड रेज करा. ओके. मनी रेकी लेवल 2 मध्ये काय काय आहे पहिल्यांदा आपण सिलेबस बघूया. कारण का लेवल 1 मध्ये आपण कुठल्याही प्रकारची अट्युनमेंट दिलेली नव्हती. अट्युनमेंट म्हणजे काय? शक्तिपात. जे लोक रेकी ऑलरेडी ज्यांची झाली आहे त्यांचं ऑलरेडी उसुई रेकीचा शक्तिपात झालेला आहे. पण मनी रेकीचा शक्तिपात थोडा वेगळा असतो. ओके. सो अट्युनमेंट आपण सगळ्या सिम्बल्सची अट्युनमेंट करतो. म्हणजे आता हे जे प्रॉस्पेरिटी सिम्बॉल मी तुम्हाला शिकवलं आणि आपण त्याचं ऍक्टिव्हेशन केलं, ह्याला अट्युनमेंटची गरज नव्हती कारण का ते एंजेलिक सिम्बॉल आहे, झिगू सिम्बॉल आहे. पण ह्याच्या पुढचे जे सिम्बल्स आहेत, जे रेकीचे सिम्बल्स आहेत, ऍक्च्युअल रेकी मास्टर्सनी दिलेले जे सिम्बल्स आहेत, त्या प्रत्येक सिम्बॉलला अट्युनमेंट करायची किंवा शक्तिपात करायची गरज लागते. शक्तिपात म्हणजे काय? आपण तुमच्या 7 चक्रांमध्ये, तुमच्या पामचक्रांमध्ये ते सिम्बल मी माझ्या ऍज अ गुरु म्हणून मी तुमच्या 7 चक्रांमध्ये ते सिम्बल ड्रॉ करून स्टेबल करते. ओके. सो ह्याला आपण अट्युनमेंट प्रोसेस म्हणतो. लक्ष्मी देवींची जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेशी जोडून द्यायचं काम असणार आहे माझं. ठीक आहे.
त्याच्यानंतर हाऊ टू यूज मनी रेकी फॉर युअर सेल्फ, तुमच्या स्वतःसाठी तुम्ही मनी रेकी कशी वापरायची. हाऊ टू यूज मनी रेकी फॉर अदर्स, दुसऱ्यांसाठी तुम्ही मनी रेकी कशी वापरायची. ओके. हाऊ टू मेक मनी रेकी विश बॉक्स, तुमचे फायनान्शियल जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्या मनी रेकीचं विश बॉक्स तुम्ही कसं बनवायचंय. ओके. त्याच्यानंतर मनी मॅग्नेट, आपण एक कुठलीही वस्तू असेल ती तुमचं लकी चार्म करू शकतो कुठल्याही वस्तूला. सो ते मनी मॅग्नेट कसं बनवायचंय हे आपण ह्याच्यात शिकणार आहोत. त्याच्यानंतर बिहेवियर्स अँड ऍक्टिव्हिटीज अँड एनर्जी फ्लो, सगळ्यात महत्वाचा आहे हा टॉपिक. एक मिनिट हा. ओके. सो आपल्या लाईफमध्ये आपण आपलं बिहेवियर म्हणजे आपली वागणूक कशी ठेवायची आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय काय लाईफस्टाईल चेंजेस करायचे आहेत ज्याच्यामुळे आपल्याकडे मनी जास्तीत जास्त फ्लो व्हायला लागेल, आणि एनर्जी फ्लो म्हणजे आपण जे वागतोय आपली जी लाईफस्टाईल आहे आणि एनर्जी फ्लो ह्याचा काय संबंध आहे, ह्याच्यावर मी एक अख्खं सेशन घेते जे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही मनी रेकी प्रॅक्टिस नाही जरी केली तरी फक्त तुमच्या लाईफमध्ये काही चेंजेस करून तुमच्याकडे जर पैसा येऊ शकत असेल, तुम्ही जास्तीत जास्त मनी अट्रॅक्ट करू शकत असाल तर का नाही. ओके. पॉवरफुल रेमेडीज जे की तुम्ही तुम्हाला स्वतःच्याला, घरच्यांना, तुमच्या क्लायंट्सना, जर तुम्ही मनी रेकीचे रेमेडी घेणार असाल क्लायंट्स, तर त्या क्लायंट्सना तुम्ही ते रेमेडीज देऊ शकता. मेडिटेशन आपण एक त्याच्यात एक देतो की पहिला 21 दिवसाचं 7 चक्र हिलिंग झाल्यानंतर आपल्याला एक मेडिटेशन करायचंय, ठीक आहे, फायनान्सेस साठी. ते मेडिटेशन आपण देतो. पीडीएफ ह्याची मिळते तुम्हाला. सर्टिफिकेट मिळतं की तुम्ही लेवल 1 आणि लेवल 2 चं एकत्रच सर्टिफिकेट मिळतं, आणि ह्याच्या रेकॉर्डिंग्स मिळतात. रेकॉर्डिंग्स तुमच्याकडे आयुष्यभर राहणार आहेत. कारण का आपण काय करतो, युट्यूबवर तेच प्रायव्हेट व्हिडिओ शेअर करतो, म्हणजे जे बाकीच्यांना दिसत नाहीत फक्त तुम्हाला दिसतात. सो ते लिंक तुम्हाला नीट ठेवायची आहे. मी जे लिंक तुम्हाला पाठवीन ती तुम्हाला नीट ठेवायची आहे. त्या लिंकवर तुम्हाला एव्हरी टाइम, लाईफ टाइम तो व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे. ओके. सो मनी रेकीचा हा सिलेबस आहे. 5 दिवसाचा आपला क्लास असणार आहे. 5 डेजचा क्लास आहे. 5 डेज मध्ये आपण काय शिकणार आहोत आणि आपल्याला काय मिळणार आहे, काय एक्सपेक्टेशन्स ठेवायचे आहेत आपल्या क्लासमधून. तर पहिलं म्हणजे आपल्या मेंटल स्टेबिलिटी. ओके. कारण का आजच्या जगात मी क्लिनिक प्रॅक्टिस करते, मी ऑकल्ट मध्ये प्रॅक्टिस करते. 80% लोकांना जे प्रॉब्लेम्स आहेत तर त्यांच्या फायनान्शियल लॅकिंग म्हणू शकता तुम्ही, किंवा जेवढे त्यांना पैसे हवेत तेवढे न मिळाल्यामुळे त्यांना 80% प्रॉब्लेम्स आहेत. मेंटल, फिजिकल, फॅमिली इश्यूज, हे फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे जास्त येतात लोकांना. सो मेंटल स्टेबिलिटी कशी आपली वाढवायची, आपले फायनान्सेस तर वाढणार आहेत पण आधी इथली स्टेबिलिटी कशी वाढवायची हे महत्वाचं आहे. क्लिअरिटी ऑफ थॉट्स, तुमचे जे विचार आहेत त्यांना स्पष्टता मिळणार आहे. दोन्ही गोष्टींनी जसं अट्युनमेंट होईल, जसे तुमच्याकडे सिम्बॉल्स येतील, जसं तुम्ही मेडिटेशन कराल, जसं 7 चक्र हिलिंग व्हायला लागेल, हळूहळू तुमचे जे थॉट्स आहेत, तुमचे विचार आहेत ते स्पष्ट व्हायला लागतात की मला काय हवंय लाईफमध्ये. बरेचदा लोकांना हेच माहिती नसतं की मला काय हवं. बरोबर. तर तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. बरोबर. आणि आपल्याला जेव्हा क्लॅरिटी येते ना, जेव्हा आपले विचार स्ट्रॉंग असतात, स्पष्ट असतात, त्याच वेळेला आपल्याला आत्मविश्वास येतो. ठीक आहे. प्रगती होते. ऑब्व्हियसली तुमचं जे मल्टिपल म्हणजे सगळ्याच वेनी आपल्याला आपली मल्टिपल ग्रोथ होणार आहे या क्लास नंतर. फायनान्सेस वाढणार आहेत, आर्थिक उन्नती तर होणारच आहे. तुमचे रिलेशनशिप सुद्धा ह्याच्यामध्ये हील होणार आहेत. कारण का जेव्हा आपण 7 चक्र हिलिंग करतो, 7 चक्र हिलिंग केल्यानंतर आपोआप आपल्याला ना, लोक जरी भांडायला आले, आपला नवरा आपल्याला काही बोलला, सासू आपल्याला काही बोलली, कोणी आपल्याला काही बोललं, तरी आपण त्याच्यावर रिॲक्ट नाही करत, त्याला आपण रिस्पॉन्ड करायला लागतो. भले आपली चूक नसेल, ऐकून घ्या असं मी नाही म्हणाले, पण उत्तर काय द्यायचंय हे तुम्ही जर विचार करून उत्तर दिलं तर त्याला आपण म्हणतो रिस्पॉन्ड करणं. एखाद्या सिच्युएशन मध्ये तुम्ही
रिस्पॉन्ड करणं. सो जेव्हा तुम्ही रिस्पॉन्स द्यायला लागता तेव्हा तुमचे रिलेशनशिप्स हील व्हायला लागतात. आणि आपल्या वर्कशॉपची म्हणजे आपल्या क्लासची फीज फक्त 1500 रुपये आहे. ओके, फक्त 1500 रुपये आपण लेवल 2 साठी घेतो. याच्यानंतरची लेवल येते लेवल 3 म्हणजेच ग्रँड मास्टर लेवल. आता ही मास्टर लेवल आहे. ग्रँड मास्टर लेवलचा क्लास आपण लगेच घेत नाही, 6 महिन्यातून किंवा 1 वर्षातून एकच बॅच होते. का? कारण का तुमची प्रॅक्टिस व्हावी. तुम्ही आधी 3 महिने स्वतः हील व्हा, स्वतःची आर्थिक तुमचे जे गोल्स आहेत ते कम्प्लीट करा, दुसऱ्यांना मदत करा, दुसऱ्यांची हिलिंग्स करा आणि त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्यांना शिकवायला तयार होता. ओके, सो ग्रँड मास्टर लेवल आपण जेव्हाही अनाऊन्स करू त्याची फी त्यावेळेला मी अनाऊन्स करेन. ओके, ती पण खूप काही जास्त 10-15 हजार अजिबात नसणार आहे. कारण का माझं पर्सनल मत आहे की जेवढं स्वस्तामध्ये जेवढं इझिली तुम्हाला हे घेता येईल नॉलेज तेवढं मी करायचा प्रयत्न करते. आता ह्याच्यामध्ये अजून एक फक्त आजच्या दिवसासाठी, कारण का आज श्रावणातला पहिला सोमवार आहे. माझी भगवान शंकरांवरती खूप 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 भावपूर्ण काय म्हणतो ना आपण विश्वास आहे. एक मिनिट हा. ओके, सो आज आज फक्त आजच्या दिवसासाठी ही आपल्याला ऑफर आहे. तुम्ही जर 1500 रुपये भरून लेवल 2 चं बुकिंग जर केलं आजच्या दिवसासाठी 12 वाजल्याच्या आत, तर तुम्हाला एंजल्सचा माझ्याकडून एंजल गायडन्स जो की ह्याचे कार्ड्स असतात जसं की टॅरो कार्ड्स असतात, सो तो एंजल गायडन्स माझ्याकडून तुम्हाला 1-on-1 सेशन फ्री मिळणार आहे. ओके, ह्या कार्ड्सच्या थ्रू तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकते. तुमचे काहीही प्रश्न असतील, 15 ते 20 मिनिटाचं एंजल कार्ड्सचं सेशन, 1-on-1 सेशन, की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पर्सनल प्रश्न मला विचारू शकता, असे प्रश्न मी घेणार आहे. तुम्हाला फ्री मिळणार आहे जर तुम्ही आजच्या दिवसात पेमेंट केलं तर. ओके, पेमेंटचे डिटेल मी तुम्हाला पाठवीन. आपला क्लास संपल्यानंतर मी पाठवीन माझ्या या नंबरवर 8605184842. हा माझा नंबर आहे. या माझ्या नंबरवर तुम्ही पेमेंट करू शकता किंवा मी तुम्हाला QR कोड क्लास संपल्यावर मी पाठवू शकते. ओके, क्लास सुरू कधीपासून होणार आहे? येत्या गुरुवारपासून आपण क्लास सुरू करू. गुरुवार आणि शुक्रवार सलग 2 दिवस क्लास होईल, अट्युनमेंट होईल, सिम्बॉल शिकवले जातील आणि पुढच्या आठवड्यातले क्लासेस एक दिवसाआड होतील. म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे क्लासेस होतील. ओके, आता मला सांगा, माझ्या साईडनी संपलेलं आहे. आता तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही सांगा. नॉर्मल आपण एंजल कार्ड रिडिंगसाठी मी नॉर्मली 1001 रुपये घेते किंवा 1002 रुपये मी घेते एंजल कार्ड रिडिंगसाठी. जो माझा 1-to-1 सेशन असतं जे तुम्हाला आज जर तुम्ही पेमेंट केलं तर ते पूर्णपणे फ्री मिळणार आहे. क्लासचा टायमिंग असणार आहे 4 ते 5 जो आत्ताचा आहे आणि अट्युनमेंट सकाळी 5:30 वाजता होणार. 5 दिवसांचा क्लास. 5 दिवसांचा क्लास आहे. येत्या गुरुवारपासून सुरुवात करणार आहोत. गुरुवारी पहिला क्लास होईल, शुक्रवारी अट्युनमेंट होईल. एकतर श्रावणातला शुक्रवार आहे आणि शुक्रवारी लक्ष्मी देवीचा वार मानला जातो त्यामुळे शुक्रवारी अट्युनमेंट होणार आहे दुसऱ्याच दिवशी. ओके, गुरुवारी क्लास सुरू होणार आहे. ओके, आता कोणाला विचारायचं असेल तर हँड रेज करा. ह्याचे पुन्हा एकदा सगळे डिटेल्स मी आपल्या ग्रुपवर पाठवेन. पेमेंट कुठे करायचंय तेही पाठवेन. जर ज्यांना ज्यांना ऍडमिशन घ्यायच्या असतील 1500 रुपये भरून तर तुम्ही नक्की ऍडमिशन घेऊ शकता. ओके, मग मॅडम तुम्ही 4:30ला जॉईन करा. पहिला अर्धा क्लास नंतर रेकॉर्डिंग्स मध्ये बघा. सोल्युशन ओरिएंटेड व्हायचंय आपल्याला, हो की नाही? ओके, विवो मॅडम तुम्हाला बोलायचं आहे का? Vivo T3 नाही ना, मगाशी बोललात. हो 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 मॅडम बोलले. ओके, येस, चलो थँक्यू. लोअर युअर हँड. ओके, आता पुढे जाऊयात. एक शेवटची 10 मिनिटं.
अट्युनमेंट असते ना मॅडम. बघा, मी मगाशीच काय म्हणलं होतं की नीट लक्ष द्या ज्यांना ज्यांना क्लासमध्ये जॉईन करायचं आहे, एकच. सो मगाशीच मी म्हणलं होतं, तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवायचे, हो की नाही? सो मी पुन्हा एकदा सगळ्या सांगते. 5 दिवसाचा क्लास आहे, या गुरुवारपासून सुरू होणार आहे. 4 ते 5 क्लासचा टायमिंग आपला राहणार आहे. क्लासची फी 1500 रुपये राहणार आहे. तुम्हाला पीडीएफ रेकॉर्डिंग्स आयुष्यभरासाठी, जोवर युट्यूब जिवंत आहे तोवर तुम्हाला रेकॉर्डिंग्स मिळणार आहेत, कारण का मी युट्यूब प्रायव्हेट व्हिडिओ शेअर करते, जे की तुम्ही ते लिंक्स नीट जपून ठेवणं हे तुमची जबाबदारी आहे. मी तुम्हाला प्रत्येक क्लासची लिंक पाठवते. तुम्ही ती लिंक स्वतःला शेअर करून घ्या, तुमच्या कुठल्या तरी फ्रेंडला किंवा ग्रुपवर शेअर करून ठेवा, की जी लिंक तुमची हरवणार नाही. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला अट्युनमेंट मिळणार आहे. एकच अट्युनमेंट होणार आहे. या एका अट्युनमेंट मध्ये आपण जे सगळे सिम्बॉल्स आहेत, ह्याचे 5 ते 6 मनीरेकीचे सिम्बॉल्स आहेत, जे सिम्बॉल्स तुम्हाला अट्यून करून मी देणार आहे. ओके. वीणा मॅडम बोला, जुन्या स्टुडंट आहेत आपल्या. अनम्यूट करा बरं तुम्हाला. हा. मला क्लास घ्यायचा आहे. अर्धा झाला होता ना माझा, आता मग पूर्ण. आता सुरुवात करा की. तुम्हाला हा प्रत्येक क्लास जॉईन करायला मिळेल. आता गुरुवारपासून जो लेवल 2 चालू होईल ना, तुम्ही क्लासला हा जॉईन करा. चालेल. आपल्या बरं. ग्रुपवर लिंक येईल. आणि तुमचे कुठचे अजून क्लास असतील तर सांगा मला, मी करेन. नक्की नक्की. हा, हा, हा. मला खरं रेकी हेल्थचा करायचा होता, म्हणजे रेकी बाकीचे उसुई सगळे. रेकी मी नाही शिकवत. उसुई रेकी मी ग्रँड मास्टर नाही केलेलं आहे अजून, कारण का माझी उसुई रेकीची प्रॅक्टिस नाहीये जास्त. मी मनी हा, रेकीच प्रॅक्टिस करते. मग कोण असेल तर सांगा, कारण मी करून देणार. कारण चालेल. हेल्थसाठी आता उपयोगाचं आहे ना. हो, चालेल. येस. बरं. थँक्यू. ओके. आणि आपले क्लास तुम्ही पुन्हा पुन्हा जॉईन करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही या जुलै एंड मध्ये तुम्ही क्लास तुमचा सुरू झालाय, तुम्ही पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात जे बॅचेस होणार आहेत त्या बॅचेस मध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता. अबंडन्स चेक मी कम्युनिटीवर टाकला होता मॅडम. अबंडन्स चेक मी कम्युनिटी आहे आपली एक, त्याच्यामध्ये टाकला होता. आता तुम्ही जर नवीन असाल, आपल्या ग्रुपवर तुम्ही नवीन असाल, तर तुम्हाला हा आजचा क्लास झाला की तुम्हाला कम्युनिटीवरती ऍड करण्यात येईल, तुम्हाला सगळ्यांनाच. ओके. सो सगळ्यांचं, हा, आपल्याला अजून एक शेवटचा टॉपिक. आता थांबा, आता मला पुढचं शिकवू दे. मी तुम्हाला आता इथे ना एक वास्तू रेमेडी सांगणार आहे, कारण का मी पर्सनली वास्तू पण बघते, बट मी अजून घेत नाही. लोकांच्या घरी जाऊन मी वास्तू बघत नाही, बट मी शिकलेली आहे. तर एक खूप सुंदर वास्तू रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आपल्याला काय करायचंय, आपलं जे घर आहे त्या घराचा मध्यभागी उभं राहायचं, ज्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो. ओके. आणि आपल्या हातामध्ये वास्तू चं जे आपण हे बघतो, बघतो, दिशादर्शक जे असतं, तर एक कंपास ठेवायचा आहे. आणि त्याच्यामधला आग्नेय कोपरा आपल्याला शोधायचा आहे. आग्नेय कोपरा म्हणजे साऊथ वेस्ट कॉर्नर, सॉरी, साऊथ ईस्ट कॉर्नर. ओके. साऊथ ईस्ट कॉर्नर आपल्याला आपल्या घराचा शोधायचा आहे. आता बरेचदा काय होतं, आपण म्हणतो की हे पूर्व आहे, पश्चिम आहे, असं, मग हा साऊथ झाला, मग हा ईस्ट झाला. तसं होत नाही. तुम्ही आधी सेंटरला उभे राहा. सेंटरवरती उभे राहिल्यानंतर कंपास बघा, आणि कंपास कुठल्या साईडला साऊथ दिशा दर्शवतो आहे, साऊथ ईस्ट दर्शवतो आहे, आग्नेय कोपरा कुठला आहे हे बघा. नॉट नेसेसरी की तो कोपराच पाहिजे, एखादी भिंत पण असेल आग्नेयच्या साईडला. सो ब्रह्मस्थानामधून आग्नेय दिशेकडे काय आहे ते बघा. जर तिथे तुम्ही चपला ठेवलेल्या असतील, जर तिथे तुमचा पाण्याचा नळ येत असेल, टाकी येत असेल, माठ येत असेल, तर आपल्याला ते काढायचंय पहिली गोष्ट. कारण का त्यांनी तुमची लक्ष्मी, तुमच्याकडे येणारा पैसा त्यांनी अडकला जातो. जर तिथे तुम्ही कबाड ठेवलंय, उगाच नको असलेल्या वस्तू ठेवल्यात, डम्पिंग झोन झालाय आग्नेय दिशेला, तर आग्नेय दिशा ही तुमच्या लक्ष्मीची दिशा आहे, लक्ष्मी मातेची दिशा आहे, जिथे लक्ष्मीचा वास असतो. ओके. सो आपल्याला तिथे ती जागा स्वच्छ करायची, क्लटर फ्री ठेवायचे, तिथे कमीत कमी सामान ठेवायचे आपल्याला.
तिथे आपल्याला शुक्रवारपासून रोज एक संध्याकाळी तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा कापूर जाळायचा आग्नेय दिशेने. ओके, लक्षात येत आहे? उदबत्ती लावू शकता तुम्ही रोज. शुक्रवारपासून सुरुवात करा. येणारा शुक्रवार खूप चांगला आहे, तुम्ही येणाऱ्या शुक्रवारपासून सुरुवात करू शकता. मेन काय आहे, तुम्हाला तुमच्या घराचा आधी एक सेंटर पॉइंट शोधा आणि त्या सेंटर पॉइंट वरून आग्नेय दिशा शोधा, साऊथ ईस्ट दिशा शोधा. साऊथ ईस्टला जर कचरा असेल, कबाड असेल, नको असलेल्या गोष्टी ठेवलेल्या असतील, डम्पिंग झोन झाला असेल, पसारा असेल, तर तो पसारा आधी आवरा, तिथली एनर्जी क्लीन करा. तिथे शुक्रवारच्या संध्याकाळपासून आपल्याला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. जर खूप तिथे निगेटिव्ह एनर्जी वाटत असेल तर तिथे कापूर जाळायचा आहे. ओके, खूप महत्वाची टिप आहे, ह्यानी फार फायदा होतो, खूप फायदा होतो. आणि तिथे आपल्याला रोज संध्याकाळी, शुक्रवारपासून रोज संध्याकाळी आपल्याला कापूर, जे काय तुम्ही करणार आहात, तेलाचा किंवा तुपाचा दिवा किंवा कापूर, ह्या तीन पैकी एक गोष्ट रोज संध्याकाळी तिथे करायची पुढे 21 दिवस. ओके, लक्षात येत आहे? पद्मजा मॅडम बोला, अनम्यूट करा तुम्हाला. मॅडम, त्या आग्नेय दिशेला माझं एक टेबल आहे, तिथे मोकळ आहे, अशी खिडकी आहे म्हणजे अशी, हम्म. आणि तिथे ते टेबलावर कासव पाण्यात ठेवलंय, जिवंत कासव आहे. चालेल का? ओके, आता पहिली गोष्ट म्हणजे तिथे पाणी ठेवत असाल तर तिथे पाणी नका ठेवू, कारण का अग्नेय कोपरा आहे, अग्नीचा कोपरा आहे. तर अग्नीची एनर्जी, तिथे तुम्ही पाणी ठेवलं तर एनर्जी वास्तुदोष तयार होतो. ओके, आणि दुसरी, तुमचं पेट असेल, कारण का माझ्याकडेही पूर्वी काही वर्षांपूर्वी कासव होतं. पण जेव्हा मी वास्तू शिकले तर वास्तूच्या हिशोबाने कासव हे आपल्याला ना संथ गती देतं. आपली स्पीड, जी रिकव्हरी आहे ना, आपली ग्रोथ ला ते हळूहळू हळू स्लोनेस येतं कुठल्याही गोष्टीमध्ये. मग फॉर एक्झाम्पल, तुमच्याकडे जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे जिला सतत आजारपण येतं, तर ते जे आजारपण आहे ते स्लो करणार. ओके, त्यामुळे त्याची रिकव्हरी फास्ट नाही होणार. सेम वेज तुमचे जे बिझनेसेस आहेत, ग्रोथ आहे, त्या ग्रोथला ते हॅम्पर करणार. त्यामुळे जिवंत कासव, मी असं सांगते की ठेवू नका, त्याने तुम्हाला ग्रोथ तुमची हॅम्पर होईल. जेव्हा मला कळलं, जेव्हा मी 3 वर्षांपूर्वी, मला आठवते, अजूनही आठवते, आम्ही घर बुक केलं होतं आणि आमचं घर 6 महिने झालं आम्हाला मिळतच नव्हतं. सगळं सगळं झालं होतं, डॉक्युमेंट्स क्लिअर होते, ईएमआय आम्ही भरत होतो, पण आमचं घरच आम्हाला मिळत नव्हतं. हे खूप मोठा, कारण का सगळं क्लिअर असून बाकीचे लोक राहायला जात आहेत पण आम्हाला राहायला जाता येत नव्हतं. त्याच टाइमला मी वास्तू कोर्स करत होते, तर मी त्या सरांना विचारला होता हा प्रश्न. तर ते म्हणले की कासव सोडून दे पाण्यामध्ये किंवा दुसऱ्यांना देऊन टाक आणि बघ. आणि लिटरली आम्ही ज्या दिवशी कासव आमच्या घरातून बाहेर काढलं, जे देऊन टाकलं, आम्ही एक एक महिन्यामध्ये ते 1.5 महिन्यामध्ये आम्ही शिफ्टिंग केलं आमच्या घराचं. फास्ट पण काम व्हायला नाही. हॅलो, पण काय माहितीये, माझ्या मुलाला पेट्सची खूप हाऊस, कुत्रा मांजरा. मी म्हटलं नको, ते नको रे बाबा. तर ते आई कासव काही करत नाही ग, म्हणून त्यांनी कासव आणलं. आता काल दुसरं कासव आणलं, छोटस. काय करू मी? आता मग एक काम करू शकता तुम्ही, जर तुमच्याकडे टेरेस असेल, जो घराच्या बाहेरचा जो एरिया असेल, तुम्ही तिथे ठेवू शकता. कारण का कासव कोणी पळवून नेणार नाही. एक वेळ कुत्री मांजरी पळवून नेतात, कासव असा प्राणी आहे की कोणीही पळवून नाही नेणार. त्यामुळे ते घराच्या बाहेर ठेवा. तर चालेल का असं खिडकीच्या बाहेर? मग ती खिडकी बाहेर होतं ना, आपलं असं जागा आहे तिथं ते ठेवलं तर चालेल का? तसं खिडकीच्या बाहेर म्हणजे घराच्या बाहेर नाही होत, कारण का खिडकी हा घराचाच एक अवयव आहे. त्यामुळे वास्तूप्रमाणे तसं होत नाही. तुम्हाला जर असेल बाहेर वरांडा किंवा असं काहीतरी, तिथे तुम्ही ठेवू शकता. बेस्ट वे म्हणजे जर त्यांना तुम्हाला कन्वर्ट करता आलं, त्यांना काउन्सिलिंग करता आलं, तर ती कासवं देऊन तुम्ही मासे आणा. मासे बेस्ट आहेत आणि माशांना ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायचं. ईशान्य कोपऱ्या, हा तिथे माशांचा टँक पण ठेवलाय ईशान्याला. हा, येस. सगळे आता अजून प्राणी यायचे. म्हणजे आता कासव तो तयार होणार नाही, तर अजून दुसरं आणलंय त्यांनी. आता करू का मी? आणि आता तो काय, खुश आहे. थोडे दिवस आणि ठेवा आणि मग नंतर सांगा की आपण ते सोडून देऊ म्हणून. काही दिवस थोडे
त्यांचा त्यांचा थोडा आनंद त्यांना उपभोगू दे. आणि मग नंतर त्याला कोणीतरी चांगल्या ठिकाणी, सारसबाग आहे, सारसबागेमध्ये खूप कासव आहेत. माझ्याकडे रेड आय टर्टल होतं, त्याला असे लाल असे हे असतात, डोळे लाल असतात त्याचे, आणि ते हिरवं असतं पूर्ण. खूप छान होतं ते. मग मी ते शेवटी माझ्या एका मित्राला दिलं जो जो हे सगळं मानत नाही, एनर्जी आणि सगळं. So तो म्हणला मला काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे मी त्याला आधी सांगितलं की बाबा असं असं आहे म्हणून मला ते कासव काढायचंय. तो म्हणला मला काहीही हरकत नाही, तू दे आण. त्याच्याकडे आहे ते आता. ओके. सो सो जे लोक विश्वास करतात, बिलीव्ह करतात, त्यांच्यासाठी ही एनर्जी नक्कीच काम करते. ओके. सो आग्नेय ओके. कोपऱ्याला आपल्याला एखादा, कारण का अग्नीचा कोपरा आहे तिथे अग्नीचं वास्तव्य पाहिजे, म्हणून आपल्याला तिथे धूप दीप किंवा आपलं कापूर जाळायचा आहे. ओके, डन. ओके. चलो. सो माझी ही एक खूप महत्वाची टिप होती की जी तुमचं लाईफ चेंज करू शकते. सो डेफिनेट ट्राय करा. ओके. चलो, आता माझ्या साईडनी क्लास आजचा इथेच संपलेला आहे. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर हँड रेज करा, आपण एक दोन लोकांचे प्रश्न घेऊ. आणि नाही तर बाकीच्यांसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. ज्या लोकांना घाई असेल ते लॉग आउट करू शकतात. मी नेहमी आजारी पडत असते. स्नेहा स्नेहा मॅडम, तुम्ही हा मेसेज टाकलाय ना, तर बघायला पाहिजे की तुमची तब्येत आजारी असण्यामागे काय कारण आहे. ठीक आहे. मग आधी तुमची चक्र आपल्याला चेक करावी लागतील. तुमची चक्र, तुमचा ऑरा, हे चेक करावं लागेल. अजून बऱ्याच गोष्टी असतात, पण ऍटलीस्ट तुम्ही मून मेडिटेशन करत राहा, त्यांनी फायदा होईल. अजून काही हिलिंगच्या गोष्टी आहेत त्या करत राहा. हाऊ टू कनेक्ट टू यू, मला पर्सनलवर मेसेज टाका ना. तुम्ही ग्रुपवर असाल ना, तुम्ही ग्रुपवर मला पर्सनलवर मेसेज टाका आणि मला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. लक्षात घ्या, हे बघा, तुम्ही जेव्हा ग्रुपवर पर्सनली मला काही मेसेज विचारता, प्रश्न विचारता, तुमचा प्रश्न 2 वाक्याचा असतो. मी कशा उत्तर देऊ त्याला की मॅडम मला असं होतंय, मी काय करू? असं नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला मला डिटेल्स द्यावे लागतात बाकीचे, त्याच्यासाठी कन्सल्ट करावं लागतं. तुमचं एबीसीडी मला माहिती पाहिजे तर मी तुम्हाला आन्सर देऊ शकते काहीतरी, बरोबर? कारण का डॉक्टरला तुम्ही गेलात आणि गोळ्या दिल्यात असं नसतं. डॉक्टरला आधी तुम्ही गेल्यानंतर तुमचं सगळं सांगता, मला हे इतक्या दिवसांपासून उलटी होतीये, मळमळ होतंय, असं होतंय, तसं होतंय. तुमची सगळी हिस्ट्री सांगितल्यानंतर मग डॉक्टर तुम्हाला काही टेस्ट करायला लावतो. मग टेस्ट मधून काही आल्यावर मग आपल्याला गोळ्या मिळतात, बरोबर? त्याचप्रमाणे ऑकल्ट हिलिंग मध्ये पण मी असं एकदम जादूची कांडी फिरवून तुम्हाला बरं नाही करू शकत. सो तुमचा आधी मला सगळी हिस्ट्री जॉग्राफी तुम्हाला बोलून काय प्रॉब्लेम असू शकतो हे मला त्याच्यातून डायग्नोसिस करावं लागतं, आणि मग त्या डायग्नोसिसवर आपल्याला काहीतरी सोल्युशन द्यावं लागतं. ओके. सो पहिली गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला काउन्सिलिंग हवं असेल, कन्सल्टेशन हवं असेल, मग ते रेकी हिलिंगचं असू दे, न्यूमरोलॉजीचं असू दे, एंजलचं असू दे, तुमचा जोही काही प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी मला आधी तुमच्याशी बोलावं लागतं. त्याला अर्धा एक तासाचं सेशन आपलं चालतं. सो हे करण्यासाठी मला पर्सनलवर मेसेज करा, मी तुम्हाला माझी अपॉइंटमेंट सांगेन कधी मी फ्री आहे, आणि मग आपण बोलू शकतो. ओके. चलो, सगळ्यांचं खूप खूप थँक्यू. हातात चांदीचं कासवाची रिंग चालते मॅडम. मोहिनी मोहिनी मॅडम, तुम्हाला चालेल, हातात चांदीचं कासव चालेल. आता जे लोक म्हणतात, विचारतात ना की घरामध्ये फक्त कासवाचं, कधी कधी ते पितळीचं कासव मिळतं, तांब्याचं मिळतं, काचेचं मिळतं फेंगशुईच्या हिशोबाने, तर फेंगशुई हा पूर्ण वेगळा विषय आहे. पण तुम्हाला कासवाच्या शिवाय सेम इफेक्ट देणाऱ्या खूप गोष्टी आहेत. कारण का वास्तूच्या हिशोबाने ज्या सरांकडे मी शिकले त्यांनी कासव, जिवंत कासव तर नाहीच, आणि कासव जे आपण काचेचं ठेवतो किंवा पितळीचं ठेवतो ते सुद्धा ठेवायचं नाही, असं त्यांनी आम्हाला सांगितलंय. ओके. सो नो फॉर कासव फ्रॉम माय साइड. चलो, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हाला काही प्रश्न असेल तर ग्रुप मी चालू ठेवणार आहे, तुम्ही ग्रुपवर मेसेज करू शकता. ओके. थँक्यू.